श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हा फक्त आनंद साजरा करण्यासाठी नसतो, तर तो आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देण्यासाठी सुद्धा असतो. आणि असा एक अत्यंत पवित्र, ऊर्जादायी आणि नकारात्मक शक्ती नष्ट करणारा सण म्हणजे काय, तर होळी असते. होळी म्हणजे फक्त रंग उधळण्याचा दिवस नसतो, तर वाईट विचार, दुःख, अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा जाळून टाकण्याचा दिवस आहे. विशेषतः महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि तिच्या कृतीमुळे संपूर्ण घरावर परिणाम होत असतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, होळी कधी आहे, होळीचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि महिलांनी आवर्जून पाळावयाचे 20 नियम कोणकोणते आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती होईल की होळीमध्ये काय पाळायचे आहे आणि काय पाळायचे नाही. तर होळी ही कधी आहे? होळी दहन 3 मार्च 2026 मंगळवारी आहे. तर त्यानंतर धुळवड म्हणजे रंगपंचमी ही 4 मार्च 2026 बुधवारी आहे. होळी दहन संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुभ मुहूर्तावरच केले जाते. तर आता होळीचे धार्मिक महत्त्व काय आहे, तर पुराणानुसार भक्त प्रल्हाद यांना वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी होलिकेचा नाश केला होता. यातून एक संदेश मिळतो, अहंकार जळून जातो, भक्ती जिंकते, सत्याचा नेहमी विजय होतो. म्हणून होळी म्हणजे नकारात्मकतेचा अंत आणि नव्या सुरुवातीचा दिवस असतो. महिलांनी होळीच्या दिवशी पाळावयाचे हे 20 नियम आहेत. पहिला नियम, सकाळी लवकर स्नान करावे. होळीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी किंवा लवकर स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते. नियम दुसरा, घर स्वच्छ ठेवावे. होळीपूर्वी घर साफ करणे अत्यंत शुभ मानले जाते. घाण आणि अस्ताव्यस्तपणा नकारात्मक ऊर्जा वाढवत असतो. नियम तिसरा, देवघर हे सजवून ठेवावे नेहमी. देवघरात फुले, दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी. नियम चौथा, होळी दहनाला उपस्थित राहावे. महिलांनी शक्य असल्यास होळी दहन पाहावे. ही अग्नी ऊर्जा जीवनातील अडथळे दूर करत असते. ही जी अग्नी ऊर्जा असते ती जीवनातील अडथळे दूर करत असते. नियम पाचवा, होळीला प्रदक्षिणा घालावी. होळीभोवती 3 किंवा 7 प्रदक्षिणा घातल्याने संकट दूर होतात. नियम सहावा, गहू किंवा हरभरा अर्पण करावा. हे समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळे घरात अन्नधान्याची कमी पडत नाही. नियम सातवा, कुटुंबासाठी प्रार्थना करावी. पती, मुलं आणि घराच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करावी. नियम आठवा, जुने वाईट विचार सोडण्याचा संकल्प करावा. मनातील राग, मत्सर आणि दुःख अग्नीत अर्पण करण्याचा भाव ठेवावा. नियम नववा, काळे कपडे टाळावेत, म्हणजे काळे कपडे घालायचे नाहीत. या दिवशी कोणते कपडे घालायचे, तर पिवळे, लाल किंवा गुलाबी रंग शुभ मानले जातात. नियम 10वा, केस मोकळे ठेवू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार केस बांधून ठेवणे सकारात्मक ऊर्जा टिकवत असते. होळीची नियम 11वा, होळीची राख घरी आणावी. दुसऱ्या दिवशी थोडी राख आणून घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवावी. नियम 12वा, वाद टाळावेत. होळीच्या दिवशी भांडण केल्यास वर्षभर तणाव राहतो असे मानले जाते. नियम 13वा, गरिबांना अन्नदान करावे. दान केल्याने पुण्य वाढत असते. नियम 14वा, घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा. हा दिवस नव्या सुरुवातीचा असतो. नियम 15वा, सासरी आणि माहेरी शुभेच्छा द्याव्यात. नातेसंबंध मजबूत होतात. नियम 16वा, नकारात्मक बोलणे टाळावे, कारण शब्दामध्ये शक्ती असते. नियम 17वा, संध्याकाळी दीप लावावा. घरात सकारात्मक कंपन वाढत असतात. नियम 18वा, मुलांना तिलक लावावे. वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते असा विश्वास आहे. नियम 19वा, गोड पदार्थ बनवावेत. गोडवा म्हणजे आनंद आणि प्रेम. नियम 20वा, देवाचे नामस्मरण करावे. या दिवशी केलेले नामस्मरण
अनेक पटीने फलदायी ठरते. महिलांसाठी कोणते उपाय आहे? तर होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करायचा आहे. घरातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. राख कपाळावर लावायची आहे. यामुळे नजर दोष कमी होतात, घरात शांतता येते. होळीचा खरा संदेश काय आहे? होळी आपल्याला काय शिकवते? तर वाईट जाळून टाकायला शिकवते, चांगुलपणा स्वीकारायला शिकवते, नाती जपायला आणि देवावर विश्वास ठेवायला शिकवते. ह्या होळीला फक्त रंग खेळू नका, तर आपल्या आयुष्यातील दुःख, चिंता आणि नकारात्मकता जाळून टाका. मनापासून प्रार्थना करायची आहे, हे देवा, माझ्या घरात आनंद, आरोग्य आणि समाधान कायम राहू दे. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल. होळीच्या दिवशी महिलांनी हे गुप्त उपाय नक्की करायचे आहेत. त्यामुळे घरात सुख, पैसा आणि शांती येईल. फक्त महिलांसाठी होळीचे काही गुप्त उपाय आहेत. होळी हा सण फक्त रंगाचा नाही, तर तो ऊर्जा बदलण्याचा दिवस मानला जातो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये काही असे गुप्त उपाय सांगितले गेलेले आहेत, जे विशेषतः महिलांनी केल्यास घरातील संकट, आर्थिक अडचणी, वादविवाद आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. हे उपाय पूर्वी आजी, आजोबा, संत आणि गृहिणी पिढ्यानपिढ्या करत आले आहेत, पण अनेकांना हे माहीतच नाही. आज आपण जाणून घेणार आहोत महिलांसाठी होळीचे 10 गुप्त पारंपरिक उपाय. उपाय पहिला, होळी दहनाला हळद कुंकू अर्पण करा. होळी पेटवण्यापूर्वी महिलांनी हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहेत. यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहते. उपाय दुसरा, पती आणि कुटुंबासाठी संरक्षण उपाय आहे. होळीभोवती प्रदक्षिणा घालताना मनात प्रार्थना करायची आहे, माझ्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नयेत. हा उपाय कुटुंब रक्षणासाठी केला जातो. उपाय तिसरा, नारळ अर्पण करण्याची गुप्त पद्धत आहे. एक नारळ घ्या आणि मनातील चिंता त्यात अर्पण केल्याचा भाव ठेवा. तो नारळ होळीमध्ये टाका. विश्वास आहे की अडचणी अग्नीत नष्ट होतात. उपाय चौथा, नजरेपासून बचाव उपाय. लहान मुलं किंवा पतीची वारंवार तब्येत बिघडत असेल तर मोहरी आणि मीठ हातात घेऊन 3 वेळा उतरवून होळीत टाका. उपाय पाचवा, आर्थिक अडचण दूर करण्याचा उपाय. होळीच्या अग्नीत 5 लवंगा, 1 वेलची अर्पण करा. मनापासून धनवृद्धीची प्रार्थना करा. उपाय सहावा, वैवाहिक सुखासाठी उपाय. विवाहित महिलांनी लाल दोरा घेऊन होळीभोवती फिरावे. नंतर तो दोरा देवघरात ठेवावा. यामुळे पती पत्नी संबंध मजबूत राहतात. उपाय सातवा, घरातील भांडणं कमी करण्यासाठी थोडा गूळ आणि तूप होळीत अर्पण करा. हा उपाय घरातील कटुता कमी करण्यासाठी केला जातो. होळीची राख घरात आणणे हा 8वा उपाय. दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख थोडी आणा, मुख्य दाराजवळ ठेवा किंवा तिलक लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. उपाय 9वा, अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी 1 सुपारी हातात घेऊन इच्छा मनात बोला. ती सुपारी होळीत अर्पण करा. उपाय 10वा, स्त्रियांसाठी सौभाग्याचा उपाय. होळीच्या रात्री दीप लावून देवीची प्रार्थना करा, माझे सौभाग्य अखंड राहू दे. हा उपाय विशेष शुभ मानला जातो. त्यानंतर आपणाला काही काळजी घ्यायची आहे. त्या दिवशी रागाने उपाय करायचा नाही. श्रद्धा आणि शांत मन ठेवायचं आहे. कोणालाही त्रास होईल असे काही करायचं नाही. सकारात्मक भाव सर्वात महत्त्वाचा असतो. होळी आपल्याला सांगते, अहंकार जाळायचा आहे, प्रेम वाढवायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर घर आपोआप सुखी होणार आहे. या होळीला हे गुप्त उपाय अगदी श्रद्धेने करायचे आहेत आणि बघा कसे हळूहळू जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागतात. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच नांदो. हीच स्वामींचरणी प्रार्थना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण.